मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे थिएटर. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळचे 5 वाजले असावेत. ती एसटी कशिळी गावच्या त्या छोट्या स्टँडवर येऊन थांबली आणि राहुल मोठी बॅग घेऊन खाली उतरला. तो एका कंपनीत सेल्समन होता. तो आयुर्वेदिक औषधे विकणाऱ्या एका कंपनीत कामाला होता आणि आज तो होलसेल विक्रेत्यांना औषधांची सॅम्पल्स द्यायला आला होता. पण ऐन रस्त्यात त्याची बाईक बंद पडली आणि नाईलाजाने गाडी एका गॅरेजवर दुरुस्तीला देऊन तो एसटी पकडून कशिळीला पोहोचला होता. खरं तर त्याला दुपारी 2 पर्यंत पोहोचून काम संपवायचं होतं, पण गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो उशिरा पोहोचला होता. त्याने 7 वाजेपर्यंत सगळ्या होलसेल विक्रेत्यांना औषधाचे सॅम्पल्स देऊन काम संपवलं आणि तो एसटी स्टँडवर पोहोचला. पण पुढची एसटी रात्री 10:30ला होती. आता काय करायचं 3 तास म्हणून तो त्या गावात भटकू लागला. दिवस पावसाळ्याचे होते, त्यामुळं लवकर अंधार पडला होता. त्यातच हळूहळू रस्त्यावरची वर्दळ कमी होऊ लागली आणि त्यातच जोराचा पाऊस सुरू झाला. गावात फिरता फिरता आता राहुलचे पाय दुखू लागले होते. पण तिथली हॉटेल पण लवकर बंद झालेली होती. पावसापासून आश्रय घेण्यासाठी तो एका बंद असल्या दुकानाच्या आडोशाला उभा राहिला. घड्याळ पाहिलं तर 8 वाजले होते. आता रस्ते पूर्णपणे रिकामे झाले होते. अशातच राहुलची नजर थोड्या अंतरावर असलेल्या एका चित्रपटगृहाकडे गेली. तसे 3 तास काढायचे आहेत, एखादा पिक्चर बघू असा विचार करून राहुल रस्त्याच्या कडेकडेने पावसापासून स्वतःला वाचवत त्या थिएटरसमोर आला. पण तिथं कोणीच नव्हतं, ना लोकांची गर्दी ना अजून काही. कदाचित चित्रपट चालू झाला असेल म्हणून गर्दी दिसत नसावी असा विचार करून तो पुढे आला. देवानंदच्या बात एक रात की या चित्रपटाचं पोस्टर बघून राहुल सुखावला, कारण त्याला जुने चित्रपट आवडत असत. त्यात तो देवसाहेबांचा फॅन. मग काय, तो तिकीट खिडकीजवळ आला, पण तिकीट खिडकी बंद होती. त्याने खिडकीवर नॉक केलं. कोणी आहे का? राहुलने आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. एक्सक्यूज मी, कोणी आहे का? राहुल तिकीट खिडकीच्या आत डोकावून पुन्हा आवाज देऊ लागला. बोला साहेब, एक माणूस अचानक तिकीट खिडकीच्या आतल्या बाजूने म्हणाला. त्याचा चेहरा अचानक समोर आल्याने राहुल घाबरला. मला तिकीट द्या एक. पिक्चर चालू होऊन किती वेळ झाला? स्वतःला सावरत राहुल म्हणाला. काळजी नका करू साहेब, तुम्ही आत गेल्याशिवाय चालू नाही होणार पिक्चर. तो माणूस विचित्रपणे म्हणाला. हे घ्या तिकीट, 2 रुपये द्या. तो माणूस म्हणाला. काय, फक्त 2 रुपये? अहो काका, कुठल्या जमान्यात आहेत आजकाल? कमीत कमी 50 रुपये दिल्याशिवाय कोणी थिएटरच्या आत पण सोडत नाही. राहुल म्हणाला. साहेब, इथं हाच रेट आहे, तुम्ही 2च रुपये द्या. तो माणूस म्हणाला. बरं, हे घ्या. असं म्हणून त्याने त्याच्या हातावर 2 रुपये ठेवले आणि तिकीट घेऊन तो आत जाऊ लागला. तो त्या थिएटरच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करू लागला. थिएटर खूप जुनं असावं. तिथे थिएटरच्या बाहेरच्या भिंतीवर बरेच फोटो लावले होते, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले. त्यात दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद यांचे तरुणपणातले फोटो होते, कुठल्या न कुठल्या चित्रपटाच्या प्रीमियरचे. ते पाहून राहुलला बरं वाटत होतं. पण एक गोष्ट त्याला खटकत होती, ती म्हणजे
तिथं कोणत्याच नवीन काळातल्या चित्रपटाबद्दल उल्लेख किंवा कसलीच खूण नव्हती. जणू तिथं ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातलेच चित्रपट लावले असतील आणि कलर चित्रपट कधी लागलेच नसावेत, अशी ही परिस्थिती होती. हळूहळू राहुल चित्रपटगृहाच्या आत, म्हणजे जिथे मुख्य पडद्यावर चित्रपट दाखवला जाणार होता, तिथं प्रवेश करू लागला. आत बरीच लोक दिसत होती. डोअरकीपरने राहुलकडे तिकीट मागितलं. त्याने ते दाखवलं. कुठं पण बसा, काय वांदा नाही, तो म्हातारा डोअरकीपर राहुलला म्हणाला. राहुल दरवाजाला लागून असलेल्या तिसऱ्या रांगेत जाऊन बसला. तो चित्रपट चालू झालेला नव्हता. जाहिराती चालू होत्या. कृपया नुकत्याच झालेल्या चीन युद्धात शहीद झालेल्या आपल्या सैनिक बांधवांच्या विधवांना मदत करा, प्रधानमंत्री राहत कोष. ही जाहिरात बघून राहुल चक्रावला आणि त्याच्या 2 सीट सोडून बसलेल्या एका तरुण मुलाला म्हणाला, अरे हे लोक कोणत्या जमान्यात आहेत? 1962चं युद्ध होऊन 50 वर्ष होऊन गेली आणि त्यासाठी आता निधी गोळा करायच्या जाहिराती. त्यावर त्या तरुणाने काहीच प्रतिसाद दिला नाही, फक्त एक विकृत स्मित हास्य दिलं. आता पिक्चर चालू झाला. 1 तास झाला. आता राहुल पण आनंदात चित्रपट एन्जॉय करत होता. पण काही गोष्टी त्याला सारख्या खटकत होत्या. त्या म्हणजे पिक्चर बघताना त्या हॉलमधले लोक काहीच प्रतिसाद देत नव्हते. कोणी काहीच बोलत नव्हतं. विनोदी प्रसंगांना कोणी हसत नव्हतं. हाणामारीच्या प्रसंगांना पण काहीच प्रतिसाद नव्हता. त्याने पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. कमीत कमी 50 ते 60 लोक असावीत. पण एखाद्या स्मशानासारखं ते थिएटर शांत होतं. ना तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. हे गाणं संपलं आणि चित्रपट पुन्हा पहिल्यापासून सुरू झाला. अरे परत पहिल्यापासून का चालू केला पिक्चर? राहुल थोडा मोठ्या आवाजात म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून त्या हॉलमध्ये पुढच्या रांगेत बसलेली सगळी लोक त्याच्याकडे एकदम वळून बघू लागले आणि एकटक त्याच्याकडेच बघत राहिले. आणि थिएटरमधले लाईट लागले. इतका वेळ अंधार होता, त्यामुळे त्याला थिएटरमधलं पब्लिक नीट दिसलं नव्हतं. पण त्याला आता जवळपास 50 ते 60 लोक दिसत होते. सर्वांचे पेहराव 1960 ते 62च्या काळातले होते. लोकांची वेशभूषा सगळी 1960 ते 62च्याच काळातली होती. सुटसुटीत विजारी, ढिलेढाले सदरे, स्त्रियांचे पेहराव देखील तसेच. ते बघून राहुलला चाहूल लागली की काहीतरी गडबड आहे. ते सगळे लोक पुन्हा पडद्याकडे बघू लागले आणि लाईट पण बंद झाले. राहुलने ते घड्याळ बघितलं आणि त्याला पुन्हा एकदा धक्का बसला. घड्याळात आता रात्रीचे 1:13 झाले होते. कसं शक्य आहे? फार तर 9:30 झाले असतील, पण घड्याळात तर 1:13 दिसत आहेत. राहुल स्वतःशीच म्हणाला. वेळेचा खरा अंदाज घेण्यासाठी त्याने शेजारच्या त्या मुलाला विचारलं, भाऊ टाइम किती झालाय? त्याने घड्याळाकडे न बघताच सांगितलं, 1:13. त्याची नजर पडद्यावरच खिळलेली होती. बरं इथं कुठं राहायला एखादा लॉज वगैरे असेल का जवळपास? राहुलनं पुन्हा विचारलं. माहीत नाही, कारण मी इथून बाहेर गेलेलो नाही, तो मुलगा म्हणाला. म्हणजे? राहुलने खोदून विचारले. म्हणजे कित्येक वर्ष झाली हा चित्रपट बघतोय. तोही 1 तास चालतो आणि परत पहिल्यापासून सुरू होतो. मी इथेच या खुर्चीवर बसून असतो, बाहेर जात येत नाही. तो मुलगा पडद्याकडे बघून एका श्वासात सगळं बोलून गेला. काय बोलताय? मला काही कळत नाहीये. एनिवेज मी निघतोय. राहुल उठून उभा राहिला. कुठं जात आहेत? हा पिक्चर पूर्ण बघितल्याशिवाय कोणीच इथून बाहेर जाऊ शकत नाही, तो मुलगा पडद्याकडे बघत म्हणाला. काय जबरदस्ती आहे का? मी चाललोय, बघू कोण अडवतंय मला.
राहुल रागवत हॉलच्या दाराजवळ आला तर दार बंद होतं. ओ डोअर कीपर, दार उघडा, मला जायचंय. राहुल ओरडला आणि दार उघडायचा प्रयत्न करू लागला, पण दार बाहेरून बंद केलं होतं. काय चाललंय? हे दार बंद करून कुठे गेला हा डोअर कीपर? राहुल त्या मुलाकडे बघत म्हणाला. तुम्हाला सांगितलं होतं मी, इथून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. असं म्हणून त्या मुलाने राहुलकडे मान वळवली आणि राहुलला कापरं भरलं, कारण त्या मुलाचा अर्धा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. राहुल किंचाळत थिएटरच्या डाव्या बाजूच्या एक्झिटकडे पळाला. खुर्च्यांच्या मधून वाट काढत तो एक्झिटच्या जवळ आला आणि त्याने जोरात धक्का देऊन दार उघडलं. तो त्या एक्झिटच्या दरवाजातून हॉलच्या बाहेर पडला. तो एक जिना होता. जिन्याच्या पायऱ्या खालच्या दिशेने जात होत्या. राहुल झपझप पायऱ्या उतरू लागला. जवळपास 6 ते 7 जिने उतरून राहुल एका मोठ्या कॅन्टीन सदृश हॉलमध्ये आला. तो घामाघूम झालेला होता. तिथं त्याला फक्त एक माणूस पाठमोरा उभा असलेला दिसत होता. तो थरथरत त्या माणसाच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, अहो दादा, बाहेर जायचा रस्ता कुठं आहे? बाहेर जायचा रस्ता तर मी पण शोधतोय, पण कधी मिळेल माहीत नाही. तो माणूस राहुलकडे वळत म्हणाला. काय म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला? राहुल म्हणाला, म्हणजे इथं जो येतो तो परत जाऊ शकत नाही. मी पण आलो होतो इथं पिक्चर बघायला 15 दिवसापूर्वी, पण अडकलो. बाहेर जायचा खूप प्रयत्न केला, पण अजून इथेच आहे आणि याला सोडून जाऊही शकत नाही. असं म्हणून त्याने त्या हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात पाठमोऱ्या बसलेल्या एका माणसाकडे बोट दाखवलं. कोण आहे तो आणि का नाही गेला त्याला सोडून? राहुलने विचारलं. मी त्याला म्हणालो, अरे चल बाबा, पण तो काहीच बोलला नाही. तू सांगून बघ, तुझं ऐकल, आणि तो तयार झाला तर आपण तिघे मिळून जाऊ शकतो. त्याने राहुलला विनंती केली. थांबा, मी समजावतो त्याला. असं म्हणून राहुल त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या मागे येऊन उभा राहिला. अहो दादा, चला इथून, खूप बेकार जागा आहे ही. राहुल म्हणू लागला, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. राहुल मग हळूच त्याच्या समोर आला आणि त्याच्या अंगावर काटाच आला, कारण ते त्याच माणसाचं प्रेत होतं. राहुलने मागे वळून पाहिलं तर तो मगाचाच माणूस तिथं नव्हता. फक्त खुर्चीवर बसलेलं त्याचं प्रेत होतं. राहुल आता इकडे तिकडे बाहेर जायचा रस्ता शोधू लागला. त्याला त्या कॅन्टीनच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक दरवाजा दिसला आणि त्याच्या शेजारी एक खिडकी होती. तो पळत त्या खिडकीजवळ आला. त्याने खिडकीतून बाहेर बघितले. त्याचा जीव भांड्यात पडला, पण आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोक्याला मुंग्याच आल्या, कारण खिडकीतून त्या चित्रपटगृहाच्या बाहेरचा रस्ता दिसत होता. रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत होती, पण खिडकीच्या बाहेर दिवस उजाडला होता, पण खिडकीच्या आत रात्रीचा अंधारच होता. राहुलने आता खिडकी उघडली आणि त्या खिडकीतून खाली उतरावं असं ठरवलं. तो त्या मोठ्या खिडकीला लागून असलेल्या पाईपला पकडून खाली उतरायची तयारी करू लागला. तो खिडकीतून बाहेर निघाला आणि पाईपला लटकला. त्याची नजर खाली गेली आणि त्याने एक विचित्र दृश्य पाहिलं. तो एकटाच त्या पाईपला लटकून खाली उतरायचा प्रयत्न करत नव्हता. बरेच लोक पाईपला लटकून खाली उतरत होते. जळालेले सडलेले त्यांचे देह त्या थिएटरच्या इमारतीच्या चोहोबाजूंनी लटकले होते. खाली उतरताना ते किंचाळत रडत होते, मध्येच हसत होते. ते भयान दृश्य पाहून राहुल किंचाळत पुन्हा खिडकीतून आत आला. तो देवाचं नाव घेऊ लागला. आता त्याने त्या खिडकीच्या बाजूला असलेलं ते दार ढकललं आणि तो त्या दारातून एका दुसऱ्या मोठ्या हॉलमध्ये आला. त्या हॉलच्या मधोमध एक म्हातारा खुर्चीवर बसला होता. त्याने पांढरा कुर्ता आणि पांढरं धोतर नेसलं होतं. राहुलला माहिती होतं की हा पण मनुष्य नसून पिशाच्च आहे. त्यामुळे राहुल त्याची नजर चुकून आला
त्या दरवाजातून माघारी फिरू लागला. अरे इथे काय करतोयस तू यावेळी? म्हाताऱ्याने राहुलला आवाज दिला. मला माहित आहे तू पण भूत आहेस, माझ्याजवळ येऊ नकोस, थांब, पळू नकोस, तो म्हातारा राहुलच्या दिशेने येत म्हणाला. पण राहुलला जणू मृत्यू समोर दिसू लागला होता. तो पळू लागला. मागून तो म्हातारा पळत येत होता. तो काहीतरी बोलत होता, पण राहुलचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. तो पळत पळत त्या खिडकीजवळ आला. आता काही मार्ग नाही, इथून बाहेर जायचा हा एकच मार्ग, असं म्हणून त्याने स्वतःला त्या खिडकीतून बाहेर फेकलं. तो खाली पडला. डोळे उघडले. समोर पंखा जोराने फिरताना दिसला. तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याला आठवलं की आपण खिडकीतून बाहेर उडी घेतली होती, पण त्याला फार दुखापत झाली नव्हती. तो हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर आला. समोर एक हवालदार होता. कोणाचा तरी जबाब लिहून घेत होता. अरे हा तर तोच म्हातारा जो शेवट माझ्या मागे पळत होता. राहुलला आठवलं. राहुल त्याला जाब विचारायला म्हणून त्याच्या दिशेने येऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर स्ट्रेचरवरून वॉर्ड बॉय घेऊन जात असलेल्या प्रेतावर पडली आणि तो शॉक झाला, कारण ते प्रेत राहुलचंच होतं. तो जवळ जाऊन त्या म्हाताऱ्याचं आणि त्या हवालदाराचं बोलणं ऐकू लागला. साहेब, ते थिएटर कित्येक वर्षापूर्वी आगीत जळून खाक झालं. माझा बाबा डोअरकीपर होता तिथं. एक दिस एका पिक्चरला लई मोठा शो होता तिथं. शॉर्ट सर्किटनी आग लागली. 64 ते 65 सालची गोष्ट असेल. 70 लोक मेली आगीत. माझा बाप पण गेला त्याच आगीत. तिकीट क्लर्क सकट सगळी लोक मेली. तेव्हापासून लई लोक गायब झाली तिथं. नंतर गेली 20 वर्ष रखवाली करतोय म्या तिथं. रात्रीच्या टायमाला कुणाला बी आसपास फिरकू देत नाही म्या. काल पावसामुळे उशीर झाला पोहोचायला. त्याच टायमात हा पोरगा आत गेला असल. मग रात्री 3 वाजता मला दिसला त्यो. मी म्हणालो थांब, पण पळत सुटला आणि खिडकीतून उडी मारून मेला बिचारा. राहुल खिन्न मनाने त्या हॉस्पिटलच्या बाहेर आला. आता पुढं काहीच नव्हतं आणि चालत चालत निघाला. रडू फुटत होतं त्याला, पण नियतीच्या समोर कोणाचं काय चालणार. आणि अशातच तो त्या थिएटर समोर आला. आत गेला. आज डोअरकीपरने त्याला तिकीट मागितलं नाही. तो हॉलमध्ये गेला. त्याच सीटवर बसला आणि पिक्चर संपायची वाट बघू लागला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.